आता मी पेपर घेतलेला आहे. त्या पेपरची जी लांबी आणि रुंदी आहे, आज आपण कॉर्नरचा पीस बघणार आहोत, कॉर्नर रांगोळी बघणार आहोत. सिंपल एकदम, अगदी सोपी अशी, कोणालाही बिगनरला असे समजेल अशी. त्याची लांबी जी आहे ती 13.5 इंच आहे आणि त्याची रुंदीसुद्धा जी आहे ती 13.5 इंच आहे. तर आपल्याला पेपर जो आहे तो आपल्याला असा फोल्ड करायचा आहे, असा एक, आणि पुन्हा असा एक करायचा आहे फोल्ड, आणि असं आहे. तुम्ही कसंही फोल्ड करू शकता. बघा, आता मी तर हे इकडचं बाहेर दिसायला हवे म्हणून मी असंही करते. आपल्याला असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळीकडे फोल्ड झाले पाहिजे, म्हणजे असं आपली डिझाईन जी आहे ती सगळीकडे सेम येईल त्यासाठी. ओके, हे करून घ्यायचं आहे. हे मी बाहेर एवढं केलं म्हणजे आपल्याला कळेल की मार्किंग आपल्याला कुठपर्यंत करायची आहे, म्हणजे आपल्याला समजेल. तर आता मी ते 13.5 पर्यंत इथे पॉईंट जो आहे तो जवळजवळ आपण 13.5च घेऊया. 13.5 पर्यंतचा पॉईंट आहे. मध्य जो आहे 13.5 पर्यंत आहे याचा मध्य. आणि आपल्याला खालच्या साईडला जे उतरायचं आहे ते आपण 13.5 आणि 12, आपण 12 पर्यंत घेऊया. इथून 12 घेऊया, कोपऱ्या साईडच्या कोपऱ्यावरून आपण 12 घेऊया इकडनं. तर इथे मी 12 घेते कोपऱ्यावरनं, अशा प्रकारे. आणि इथून आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथे 12 मी घेतलेलं आहे. आता हे जे टोक आहे, ह्या टोकापासून हे जे टोक आहे, हे बघा, हे टोक आहे, हे जे आपण घेतले ते आता 12 इंच घेतलेलं आहे. 12 इंच दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना? मी छोटं, आता जे हे मी घेतले ते 12 इंच घेतलेलं आहे. हे 12 इंच आणि हे 13.5 घेतलेलं आहे. आणि हे जे साईडचे आहेत ते 12 इंच घेतलेले आहे. आता हे 12 इंच आणि हे जे टोक आहेत ते आपल्याला जोडवायचे, ते आपण इथे रेषा मारून घेऊया अशा प्रकारे. इथे मी रेषा आखून घेते. हे का, असं मी रेषा आखून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते, करणे दिसत नसेल तुम्हाला कॅमेरामध्ये, आणि इथे मला दिसते पण तिथे कॅमेऱ्यात दिसत नसेल. तर इथे मी बघा, हा आपला पॉईंट आहे 13.5 पर्यंत, आणि ते जो आहे हा 12 पर्यंतच आहे. तर हे जे पॉईंट्स आहेत ते आपण आता आपण जोडून घेऊया. बघा, अशा प्रकारे हे मी पॉईंट्स जे आहेत ते मी जोडून घेतलेले आहेत. आपण कट करून घेऊया, म्हणजे आपल्याला समजेल की आपली डिझाईन कशी आलेली आहे. तर हे मी आता कट करते. हे मी आता असं कट करून घेतलेलं आहे. चला आता आपण ओपन करून बघूया की आपली डिझाईन कशी आलेली आहे. ही अशी आपली डिझाईन आलेली आहे. हा कॉर्नर पीस कोणाला असं बनवायचं असेल तर ही अशी डिझाईन आपली तिथं आलेली आहे. ओके, जर आता हा मी असं इथे तयार केलेला आहे. इथे जर तुम्ही हा जर राऊंडमध्ये तयार केला, इथं राऊंडमध्ये तर तुम्ही तयार केला तर हा अजून एक डिझाईन आपली होऊ शकते इथे व्यवस्थित. आता आपण हा कॉर्नरमध्ये नाही घेतलेला आहे, आता आपण डायरेक्ट हा असंच घेतलेला आहे. तर चला आता आपण इथे पुढे बघूया की आपल्याला काय करायचं आहे. तर आपण इथे पुढे आपण इथे 5 अंतरावर 5 इंचाच्या ह्याच्यावरती आपण हे करूया. 5 इंचाचा आपण हे शेप देऊया. इथे 5 इंच करायचं आपल्याला, आणि इथून सुद्धा आपल्याला 5 इंच हे करू. 5 इंचाचा केलेलं आहे. आणि आता अशी ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला 5-5 इंचावरती आपल्याला मार्किंग करत जायचं, म्हणजे आपल्याला इथे राऊंड करायचं इथं. म्हणून 5-5 इंचावरती इथे मी मार्किंग करत जाते. ह्या टोक्यावरती आपल्याला ठेवायचं आहे हे, आणि तिकडनं आपल्याला 5-5 इंचावरती आपल्याला मार्किंग करत जायचं आहे. ते मी आता मार्किंग इथे करते. हे बघा, तर अशा प्रकारे इथे आपलं झालेलं आहे मार्किंग. तर इथे आपण हे जे रेषा आहे याच्यामध्ये दिसते तुम्हाला, हे 5-5 प्रत्येक ठिकाणी मी मार्किंग केलेले तुम्हाला दिसायचं म्हणून मी करते. तर आता आपण हे जुळवून घेऊया.
अशा प्रकारे केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पुढे आपल्याला अजून जर डिझाईनचं आपल्याला पुढे डिझाईन जर काढायची असेल तर आपण अजून पुढे घेऊया 2-2 इंच तरी घेऊया, 2-2 इंच. आपण पहिले ते एजेस आखून घेऊया. एजेस तुम्हाला एजेस दिसत आहेत का इथे? इथे मला दिसत आहेत, तुम्हाला दिसत आहेत का इथे एजेस? हे बघा इथे दिसते का तुम्हाला एजेसची ही आहे. मला तिकडे दिसत त्यामुळे मी फोल्ड करून घेते, त्यामुळे तिथे दिसत. ओके, तर आपण पहिले आपण एजेस जे आहेत त्या आखून घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपली डिझाईन कुठे आली आहे व्यवस्थित. कारण ते एजेस दिसणं खूप महत्त्वाचं आहे. पहिले ही आखून घेऊया. हे दिसत आहे तोपर्यंत आखून घेऊया, कारण त्याप्रमाणे आपल्याला डिझाईन आखायची आहे. कारण आपल्याला मग एक्झॅक्ट आपल्याला पाकळी कशा काढायच्या आहेत ते आपल्याला लक्षात येईल, या कुठली डिझाईन आपल्याला कशी काढायची ते आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे पहिले आखून घेऊया आपण हे. आणि हे सुद्धा इथं, आणि ही जी आहे इथे. तर अशा प्रकारे आपण हे आखून घेतलेलं आहे. ओके, तर आता आपल्याला इथे याच्या पुढे कुठली डिझाईन द्यायची ते आता आपण बघूया. मग तुम्हाला इथे तुम्ही पाकळी तुम्ही पाकळी पण देऊ शकता, तर तुम्ही इथे परत इथे तुम्ही ट्रायंगल देऊ शकता. पण हे ट्रायंगल आपल्याला खूपच छोटी येतील मला वाटतं आता इथे. तर आता इथे आपण अजून दुसरी डिझाईन बसवूया. तर इथे आपण 2-2 इंचावरती आपण मार्किंग करत जाऊया. इथून 2 इंच, इथून 2, इथून 2, इथून 2, हे 2-2 इंचावरती आपण मार्किंग करूया. दिसतंय का सगळ्यांना? समजत नाही मला. इथून 2-2 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. ओके, तर इथे आपल्याला इथून एक सर्कल काढायचं आहे. 2-2 इंच घेतलेलं आहे, तिथे आपण सर्कल काढून घेऊया. ओके, हा झाला आपला एक डिझाईन. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, ट्रायंगल बनवूया. त्याच्यासाठी आपण इथून ह्यापासून इथं करता येईल आपल्याला. इथून हा ट्रायंगल जोडता येईल. आता इथून याला जोडायचं आहे, म्हणजे ही आपली डिझाईन तयार आहे. इथून याला जोडता येईल. आता इथून पुन्हा याला जोडायचं आहे, म्हणजे आपली ट्रायंगलची डिझाईन तयार आहे. इथून याला जोडायचं आहे, इथे आपली ट्रायंगलची डिझाईन तयार झाली. तुम्हाला दिसत असेल तर परत दाखवते. इथे ह्या ट्रायंगलला ह्या रेषेतून ह्या रेषेपर्यंत जोडायचं आपल्याला, त्याच्यापासून आपले ट्रायंगल ते तयार होत आहेत. अशा प्रकारे तुम्ही मोठीसुद्धा रांगोळी बनवू शकता. तुम्हाला जे मेजरचं बनवायचं आहे त्या मेजरचं तुम्ही इथे बनवू शकता. ते इथे मी आता असं बनवलेलं आहे. तुम्हाला मोठा हवे. आता आपण हा 13, आता जो आपले ही जी आपली जो हे पेपर जो होता तो 13 इंचचा होता. तर तुम्ही 16 घ्या, 17 घ्या, 18 घ्या, 20 घ्या, तरीही चालू शकेल असं. तर इथे आपण हे केलेलं आहे. इथे आपण हा राऊंड काढलेला आहे. तर इथे तुम्ही एक कलर द्या वेगळा ट्रायंगलला, ह्या ट्रायंगलला वेगळा कलर द्या, इकडे वेगळा कलर द्या, असे तुम्ही देऊ शकता. म्हणजे एक इथे ट्रायंगल सुरू झाला तुमचा, एक इथे तुमचा ट्रायंगल झाला, एक इथे झाला आहे, एक तुमचा इथे ट्रायंगल झाला आहे. तर अशा प्रकारे तुमच्या इथे 2 डिझाईन तुम्ही भरू शकता. इथे आणि इथे तुम्ही ॲज इट इज तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही इथे अजूनसुद्धा तुम्ही देऊ शकता. म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही आतमध्ये इथे तुम्हाला द्यायचं आहे तर तुम्ही आपण 1 इंचाचं आपण अजून देऊया. इथून तुम्ही अजून 1-1 इंच खालती या, असं जाऊया, 1-1 इंच खालती जाऊया आपण इथून, आणि तिथे आपण सर्कल काढू. मग 1 इंच इथे, 1, 1,
1 1 इंच मी डाऊन करते, म्हणजे तिथे आपलं एक राऊंड होईल वेगळा. इथून आपल्याला अजून एक करते. ओके, हा झाला इथे एक भाग. म्हणजे इथे तुम्ही पूर्ण कलर भरा, इथे तुम्ही वेगळा कलर भरा आणि हे तुम्ही ट्रायंगल भरायचे अशा प्रकारचे. ओके, ही एक झाली डिझाईन. आणि तुम्ही ॲज इट इज तुम्ही हे असं सुद्धा भरू शकता. नाहीतर तुम्ही एक पाकळी घ्या, किंवा मी इथे एक पाकळी तयार केलेली आहे, ते पण आपण करू शकतो. तर हे पाकळीचं मी तुम्हाला माप सांगते. मी तुम्हाला पाकळीचं माप काय आहे ते. ओके, तर या पाकळीचं जे मी माप बनवलेलं आहे, ही पाकळी मी कशी बनवली ते तुम्हाला दाखवते. पण पेपरचा तुकडा घेऊया. मी पेपरचा तुकडा घेते. तर ह्याची जी लांबी जी आहे, हे बघा, ह्याची जी लांबी आहे ती 1.25 इंच आहे. सॉरी, 2 इंचापर्यंत त्याची लांबी आहे. 2 इंच, हे बघा, 2 इंच त्याची लांबी आहे. इथे बघा, तुम्ही लक्षात घ्या, 2 इंच त्याची लांबी आहे. आणि त्याची जी रुंदी आहे ती आहे 1.25 इंच, म्हणजे अर्धाच्या पुढे एक रेष आहे. आणि त्याला खालून डाऊन दिला आहे 1/2 इंच, आणि तिथून पण त्याचीसुद्धा आहे 1.25 इंच. तर चला आपण शेप देऊया. मला दाखवते कसं करायची पाकळी. आपण 2 इंचावरती इथे ठेवतोय. हे 2 इंचावरती ठेवायचं आहे. इथे अर्धा आणि एक रेष असं माप आहे इथे. आणि इथून 1 इंच खाली ओपन केल्यानंतर, इथे अर्धा इंच खाली गेल्यानंतर इथे त्याचं माप आहे 1.25 इंच. पाऊण इंचावरती आहे. 1.25 इंचावरतीच आहे ना. हे बघा, 2 इंच इथून आहे. तुम्हाला किती वाढवायची लांबी त्याच्यावरती आहे. बघा, 2 इंच मी इथे घेतलेले आहे अशी. आणि इथे जे घेतलेलं आहे ते 1.25 इंचावरती घेतलेलं आहे. 1.25 इंचावरती घेतलेलं आहे. ओके, आता आपण हे इथे आहे सर्व रेष मारून घेऊया. आणि इथे ह्याला जो शेप आहे तर मी इथे शेप देते. मी डिरेक्ट देत नाही शेप, कारण का उगाच आपल्याला चुकायला नको म्हणून. हा आपण शेप दिलेला आहे. हे बघा असं. हे बघा, तुम्ही ह्याच बघू शकता. तुम्ही हा शेप आपला प्रॉपर आला आहे व्यवस्थित असं. तुम्ही आपण हा शेप कट करूया. आता हा मी शेप कट करून घेणार आहे. तर आता बघूया आपण ही पाकळी इथे आपली बसते का. थोडीशी आपण कट करूया इथून पाकळी. वरती जो आहे निमुळता भाग आहे तर मे बी ही पाकळी बसली. हे बघा, इथे आता ही आपली पाकळी व्यवस्थित फिट झालेली आहे इथे अशी. तर अशा प्रकारे आपल्याला ही पाकळी इथे बसवायची आहे. हे बघा. ओके, तर आपण ही पाकळी आता आखून घेऊया डिझाईन. इथे मी त्याची आउटलाईन काढून घेते आणि तुमच्या लक्षात येईल की आपण पाकळी कशी बनवली. इथे तुम्हाला न्यूजपेपर घेतला मी. न्यूजपेपरमध्ये ते मी तुम्हाला लक्षात नसेल येत, म्हणजे तरी मी बऱ्यापैकी सांगायचा प्रयत्न करते. आपण नंतर कॅनव्हासवरती सुद्धा मी ही डिझाईन नंतर ड्रॉ करून घेईन. बरोबर ठेवायचे मार्किंग, आणि मग आपण इथे डिझाईन आखून घ्यायची. व्यवस्थित ठेवायचे या रेषा जुळवून, आणि इथून व्यवस्थित करायचं. तेव्हा म्हणजे आपली अशी डिझाईन तयार होणार आहे. इथे तुम्ही इथे कुठल्याही मापाची बनवू शकता ही रांगोळी. आता मी 13 बाय 13ची घेतलेली आहे. तुम्ही जे तुम्हाला हवे, 20 इंच हवे, 18 इंच हवे,
ज्या प्रकारे तुम्हाला कॉर्नर पीस हवा आहे तुमचा त्या प्रकारे तुम्ही ते आखायचं आहे. पेपर घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही असं करायचं आहे. नंतर मी ह्या सेम हीच डिझाईन नंतर मी मोठ्या प्रमाणात सुद्धा आपण करूया, एकदा ट्राय करेन म्हणजे आपल्या लक्षात येईल नक्की कसं होत आहे ते डिझाईन. तेव्हा तर ही आपली अशी डिझाईन आपली तयार झाली. आणि ही जे कोन आहेत आणि ही सगळंच कटिंग जे आहे ते कटिंग ठेवून द्यायचं, टाकायचं नाही आहे कटिंग. हे इथे आपण लिहूया, ही 2 इंचाची आहे, 2 इंच. ओके, ही जे कटिंग हे सगळं ठेवून द्यायचं आहे. आता बाकीचं जे आहे, आता तुम्ही आपण हे इथे केलं, आता हे जे इथे आहे हे तुम्ही सगळं असंच भरायचं. इथं हे जे आहे ते मी असंच भरू शकता. तर अशा प्रकारे आपण खूप छानशी अशी डिझाईन आपण तयार केलेली आहे. आता बाकी इथे आपल्याला काही हात लावायचं नाही आहे. तर चला आता आपण हे पण बघूया कसं करायचं आहे ते. तुम्हाला कळलं का काय केलं आहे ते. इथे आपण पुन्हा इथं सांगते तुम्हाला, आपण 13x13चा आपण हे घेतलेला बघा, 13x13चा आपण इथे हे घेतलं ना, 13.5x13ची आपण घेतलेली आहे. नंतर तो जो पेपर जो आहे तो आपण असा फोल्ड केला होता 4 भागामध्ये. अजून एक फोल्ड केला, त्यानंतर अजून एक फोल्ड केलेला आहे. अशा प्रकारे आपण अजून एक फोल्ड केला आणि त्याच्यानंतर आपण इथे ह्याची मध्य सेंटर जो आहे तो सेंटर आपण इथून 13.5वरती घेतलेला आहे, 13.5वरती. आणि त्याचे जे साईड जे आहेत ते आपण 12वरती घेतलेले आहेत. आणि ते पॉईंट देऊन नंतर ह्या रेषा इथे 12.5, इथे 12, इथे 12 आणि इथे मग हे घेऊन इथे आपण रेषा आखलेल्या आहेत. आणि रेषा पण ते आपण कट केलेलं आहे. आणि कट करून झाल्यानंतर आपण हे असं ओपन केलं. हे ओपन केल्यानंतर आपण पहिले जे हे आहे हे आपण 5वरती घेतला होता आपण. हा जाता आहे तो 4वरती बघा, हा 4वरती सर्कल जो आहे इकडे सर्कल आपण करून घेतलं आहे. आता हा 5वरती घेतला तर 5 इथे सगळीकडे टाकून घ्यायचा आहे. 5 5 इथे 5 इथे 5 इथे 5 आणि नंतर इथे हा ड्रॉइंग करून घ्यायचं आहे. आणि नंतर इथे 5च्या पुढे आपण इथे 2 वाढवलेलं आहे, 2 इंच आपण वाढवलेलं आहे सगळीकडनं. आणि त्याच्यानंतर पण जे हे वाढवल्यानंतर इथे आपण हा रेष आखून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर ह्या कोणापासून ह्या शेवंत आपण ट्रायंगल केलेला आहे. इथे पुन्हा आपण रेष आखून घेतलेली आहे. जे आपली इथे ट्रायंगल तयार झाली, इथून सुद्धा हा रेष तयार करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण इथे ट्रायंगल आखून घेतलेले आहेत. आणि नंतर इथे आपण ही पाकळी तयार केलेली, ज्याची उंचीसुद्धा 2 इंचच आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, याची उंचीसुद्धा याची 2.25 इंच आहे. हिची उंची जी आहे ती 2.25 इंच आहे. हे बघा 2.25 इंचाची आपली ही पाकळी आहे. अशा प्रकारे तर खूपसे छान अशी ही डिझाईन आहे, कॉर्नर पीस होईल. चला आता आपण मी ट्राय करते ह्याच्यावरती, कॅनव्हासवरती आपण करून बघूया. ठेवते. तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक करा. त्याचप्रकारे मी ही आता आपण हा ट्रायंगल घेतलेला आहे, तर ते सेम डिझाईन मी आपण हे जे आहे मी गोलाकार घेतलेला आहे. हे बघा, हे जे आहे इथे मी आपण त्याला ट्रायंगल दिलेला, तर इथे मी याला राऊंड शेप दिलेला आहे. तुम्ही राऊंड शेपमध्ये सुद्धा ही डिझाईन बनवू शकता. हे बघा अशी ही डिझाईन मी राऊंड शेपमध्ये बनवलेलं आहे. बघा अशा प्रकारे सेम आहे, अगदी सेम म्हणजे सेम. फक्त मी ते मधला हे आपण नाही बघ पेपर घातलेला, तेव्हा सेम डिझाईन आहे. फक्त ह्याची जी ही टोकरी आहेत आणि हा राऊंडमध्ये आहे. आणि सेम आपण हे इथे ट्रायंगल आखून घेतलेले आहेत. हे इथं व्यवस्थित तुम्हाला दाखवते. हे बघा सेम डिझाईन आहे. हे सुद्धा 5वरती घेतलेलं आहे मी. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे, तुम्हाला राऊंडमध्ये पाहिजे तर तुम्ही राऊंडमध्ये घ्या. आता तुम्हाला ट्रायंगलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ट्रायंगलमध्ये सुद्धा बनवू शकता ही रांगोळी. हे बघा अशा प्रकारे. आणि नंतर इथे आपण घेतल्यानंतर इथे आपण रेषा आखून घेतलेल्या आहेत. हे बघा इथे ह्या कोणापासून इकडे इथून इथे या इथे या रेषेपासून इथे, म्हणजे ही जे पॉईंट आहे इकडे आता ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटवरती आपल्याला जोडायचं आहे राईट. आता ह्या पॉईंटपासून ह्या इथे पॉईंट आपल्याला जोडायचा आहे. तर ह्या पॉईंटपासून ह्या इथे जोडायचं आहे आपल्याला, या पॉईंटपासून इथे जोडायचं आहे की झाली आपली ही एक इथे डिझाईन तयार झाली. अशा प्रकारे. आणि सेम हे आपण इथेची डिझाईन आपण पान जो ठेवलेलं सेम इथे आपण ते आखून घेतलेले, पाकळी जी आपण तयार केली आहे ती सेम मी इथे
आखून घेतलेली आहे. तुम्हाला अजून कुठली दुसरी डिझाईन द्यायची असेल तर तुम्ही दुसरी डिझाईन तिथे काढू शकता, किंवा तुम्ही असंच बाकी डिझाईन न काढता तुम्ही असंसुद्धा भरू शकता. असं आहे. तर असं खूप छानशी अशी आपली कॉर्नर पीस आपला तयार होतो. इथे बघा तुम्ही, व्यवस्थित असा तयार झालेला आहे आपला कॉर्नर पीसची रांगोळी. तर तुम्ही कुठल्याही प्रकारे ही कॉर्नर जी रांगोळी आहे ती तुम्ही तयार करू शकता अशा प्रकारे. म्हणजे बिगिनर्सना तर खूपच सोपा प्रकार आहे हा. तर बिगिनर्सने पटकन ट्राय करू शकता. जो कोण नव्याने असेल त्याने ही डिझाईन नक्की ट्राय करा. तर एकदम खूप सोपी अशी डिझाईन आहे, इझी आहे एकदम. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि आपण ही डिझाईन भरल्यानंतर मी तुम्हाला त्याच्यामध्ये मी सांगते. ओके, नक्की सांगा. तर मी ही डिझाईन कॅनव्हास पेपरवरती ड्रॉ करते आणि तुम्हाला याचे फोटो क्लिक करते.